छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठीचा एक गौरवशाली लोकशाही मराठवाडा संवाद 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमामध्ये मराठवाड्याच्या भूमीतून आलेल्या दिग्गजांचा सत्कार केला जाणार आहे। तसेच मराठवाड्याच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांचं विजन काय आहे, मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप कसा आहे हे जाणून घेतलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय या कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। काय असेल या कार्यक्रमाची रूपरेषा आणि आता कार्यक्रमाला सुरुवात कशा प्रकारे होणार आहे? कारण मराठवाड्याच्या विकासासाठी आणि मराठवाड्यासाठी एक योग्य तो धडाडीचं पाऊल उचलण्यासाठी लोकशाही मराठी असेल किंवा राजकीय नेते असतील हे प्रयत्न करतात। मात्र राजकीय नेत्यांना गतीनं मराठवाड्याचा विकास करायला लावण्यासाठी सुद्धा लोकशाही मराठीनं आता एक पाऊल उचललेलं आहे। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा सोहळा होतोय आणि एक सुवर्ण सोहळा जो आहे तो या संभाजीनगराच्या भूमीतून म्हणजेच मराठवाड्याचं नेतृत्व करत असताना आपला पाहायला मिळतोय। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर संपादक महोदय विशाल पाटील असतील किंवा आपले लोकशाही मराठीचे अँकर्स असतील यांच्या माध्यमातून मराठवाडा संवाद 2025 या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठवाड्याचं व्हिजन काय असणार आहे, मराठवाड्याची प्रगती कशी असेल आणि त्यासोबतच मराठवाड्याचा विकास करत असताना मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी उद्योगधंदे मराठवाड्यात आणण्यासाठी आणि त्यासोबतच पाणी प्रश्न असेल किंवा बेरोजगारीचे मुद्दे असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ह्या सर्व प्रश्नांवर सखोल गहन चर्चा जी आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्याला न्याय मिळायला हवा, मराठवाड्याच्या हक्काचं मराठवाड्याला मिळायला हवं हीच भावना जी असते ते प्रत्येक मराठवाड्यातील नागरिकाची आहे आणि तीच नागरिकाची भावना समोर ठेवून मराठवाडा लोकशाहीचा हा जो काही कार्यक्रम आहे मराठवाड्यातील जी राजधानी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लोकशाही मराठवाडा संवाद 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये मराठवाड्यातील जे काही रत्न आहेत त्यांचा सन्मान केला जाणार आहे। रत्न म्हणजेच विविध क्षेत्रामध्ये केलेली भरीव कामगिरी, सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या भरीव कामगिरीनंतर या मान्यवरांचं जे या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि नेत्यांच्या माध्यमातून या मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे। मात्र नेत्यांना या ठिकाणी मराठवाड्याच्या विकासासंदर्भातही विचारलं जाणार आहे। मराठवाड्याचं विजन असेल, मराठवाड्याचं भविष्य असेल आणि मराठवाड्याला जास्तीत जास्त मराठवाड्याच्या पदरात पाडण्यासाठी कोणती महत्त्वाची प्रयत्न केले जाणार आहे याचा सुद्धा सखोल गहन अभ्यास जो आहे तो या ठिकाणी नेत्यांच्या माध्यमातून समोर मांडला जाईल। महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्याचा विकास करत असताना मराठवाड्याच्या व्हिजनसाठी काय हे नेत्यांना आता एक मोठा प्रश्न असणार आहे। त्यामुळे मराठवाडा संवादच्या माध्यमातून मराठवाड्याच्या व्हिजन संदर्भात या ठिकाणी मोठी घोषणा देखील केली जाऊ शकते। जी नक्की सचिन, आपण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करता, लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारता, काय वाटतं एकंदरीतच मराठवाड्याच्या विकासासंदर्भात कोणते कोणते मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात आणि आता सध्याचा महत्त्वाचा कोणता मुद्दा आहे मराठवाड्यासाठी? मराठवाड्यामध्ये मुद्दे आहेत ते म्हणजे पाण्यासंदर्भात, मराठवाड्यात मुद्दे आहेत रोजगारी आणि त्यासोबतच उद्योगधंदे आणण्यासंदर्भात। आपण माझ्या मागे पाहत असाल ह्या दोन तुम्हाला सीट्स दिसत असतील, खुर्च्या दिसत असतील, या हॉट सीट आहेत आणि या हॉट सीटवर राजकीय नेते बसणार आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की मराठवाड्याच्या भवितव्यासाठी कोणती पावलं उचलली जाणार आहे। कारण एकीकडे मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर आहे, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, उद्योगधंद्यांचे प्रश्न आहेत। त्यामुळं सर्वाधिक जास्त विकास करायचा असेल तर या मुद्द्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि या कार्यक्रमासाठी जे मान्यवर आहेत आपण जर पाहिलं तर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असतील, ओबीसी विकास आणि दुग्ध विकास ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे असतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार बजरंग सोनवणे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा या ठिकाणचे खासदार डॉक्टर भागवत कराड आणि त्यासोबतच चंद्रकांत खैरे, सुरेश धस, MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि आमदार अब्दुल सत्तार हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळं हे मराठवाड्यातील प्रमुख नेते आहेत। या नेत्यांच्याच माध्यमातून मराठवाड्याचं नेतृत्व केलं जातं आणि नेतृत्व करत असताना मराठवाड्याच्या पदरामध्ये कोणत्या गोष्टी पाडायला हव्यात किंवा मराठवाड्याचा विकास कसा करायला हवा ह्या सर्व बाबींवर चर्चा जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। ह्या दोन खुर्च्या दिसतात काही वेळामध्ये, या खुर्च्यांवर आपले संपादक महोदय विशाल पाटील असतील आणि त्यासोबतच आलेले मान्यवर असतील। या मान्यवरांकडून सुद्धा मराठवाड्याच्या विकासासाठी कोणती पावलं उचलली जातात, विकास कसा केला जातो या संदर्भातही प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यामुळं मराठवाड्याचं व्हिजन हे आता लोकशाही मराठीवर आपल्याला काही मिनिटांमध्ये ऐकायला मिळणार आहे। आणि या ठिकाणी महत्त्वाचा एक प्रश्न उपस्थित केला जातो म्हणजे मराठवाड्याचं भलं कसं केलं जाणार, त्याच्या मुलाखतींमधून हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळू शकतं। जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।
मराठवाडा संवाद 2025 पॉवर्ड बाय संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित लीडकॉम स्थापना 1974 असोसिएट स्पॉन्सर्ड डिफेन्स करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर युवक युवतींनो भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर भाग्य परिवर्तन राह हमारी चाह तुम्हारी ज्योतिष वास्तु संस्थान सेलिब्रिटी एस्ट्रोलॉजर ज्योतिष आचार्य सुनील कुमार जी बुल्ढाना अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब संस्कारों से आधुनिकता तक गादिया ग्रुप एक विश्वसनीय नाव डॉक्टर भास्कर शिंदे सरांचे AIB छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राचा विश्वास AIB ला बनवतो खास महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।